आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 21. तू मूर्ख होतीस हे माहीत होतं, पण तू अतिमूर्ख आहेस हे आत्ता कन्फर्म झालं, आग्नेय कुस्तीस हसत म्हणाला. इकडे मात्र तिच्या हृदयाचे ठोके हातोड्याच्या घावासारखे धडधड करू लागले. ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, हे तुझ्या बाबतीत बरोबर लागू पडतं बघ. तो तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला. हसत होता तिच्यावर. त्याला बघून तिचा चेहरा पिवळा फिकट पडला होता. तिचे कान आणि मेंदू बधीर झाले होते. त्यामुळे तो काय बोलला हे तिच्या मेंदूत अस्फुटशा आणि एका दानवी आवाजात गेलं. भूत बघितल्यासारखी अवस्था झाली होती तिची. देवाक्षी आता इथून कुठेतरी पळायला भेटतंय का या उद्देशाने त्याच्या पासून सुटून जाऊ लागली. फोन हातात गच्च धरून ठेवला होता. तिला पळताना बघून तो परत आहे त्या चौकटीला आपले दोन्ही हात टेकवून तिच्याकडे एकटक बघत उभा होता. पळून दाखव आता कुठे पळायचं ते, तो तिला म्हणाला. ती त्याच्यापासून 4-5 पावले मागे सरकली, पण अचानक ती भिंतीला जाऊन धडकली. तिच्या मागे आता लांब जाण्यासाठी जागा नव्हती. तो तिच्याकडे चालत येऊ लागला. फोन आण इकडे, तो तिला रागात म्हणाला. पण तिने यावर काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तसं त्याने फोन तिच्या हातातून हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला, पण तिची पकड घट्ट असल्यामुळे त्याला फोन घेता आला नाही. यावेळी त्याने आपल्या दुसऱ्या हाताचा वापर करत हाताला गच्च पकडून फोन तिच्या हातातून काढून घेतला. त्याने तिचा हात गच्च पकडल्यामुळे हातातून जोरदार कळ गेली तिच्या. हातातून फोन काढून घेताना डोळ्यात पाणी होतं तिच्या. त्याने एकदा तिच्याकडे अतिशय तुच्छ नजरेने बघितलं आणि कोणाला तरी फोन केला. मानव, संग्रामच्या फोनचा कलर आणि ब्रँड कोणता होता? त्याने विचारलं. सर, त्यांच्या घरातल्यांनी तर तो ब्लॅक कलरचा होता असं सांगितलं. पण सर, ते सांगताना तुम्ही होताच ना तिथे, मग मला असा प्रश्न अचानक का विचारताय? काही भेटलंय का त्या रिलेटेड तुम्हाला? मानवने त्याला विचारलं. काही नाही, एकदा कन्फर्म करून घेत होतो, बाकी काही नाही. आणि ब्रँड कोणता होता? त्याने सहज विचारल्यासारखं विचारलं. ब्रँड आयफोन होता मला वाटते, मानव त्याला म्हणाला. त्यामागे ॲपलचा लोगो होता का? त्याने विचारलं. तो इतके सिली प्रश्न विचारत होता की मानवला त्याचं विचित्रच वाटलं. आयफोन म्हटल्यावर ॲपलचा लोगो येणारच हा काय प्रश्न झाला का, असं त्याला वाटत होतं. हो, लोगो होता त्यामागे, मानवने सांगितलं. ठीक आहे, ठेव, असं बोलून त्याने स्वतः फोन कट केला. मानव काहीतरी विचारणार होता त्याला, पण तोपर्यंत फोन कट करून टाकला. त्याने बऱ्याच वेळा त्या फोनला पासवर्ड ट्राय केला, पण फोन अनलॉक झाला नाही. शेवटी त्याने मोठा श्वास घेतला आणि तिच्याकडे गेला. एवढं तर नक्कीच कन्फर्म झालंय की तुझा आणि त्या संग्रामच्या खुनाचा संबंध आहे. तू कितीही उड्या मार, तुझं सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे जे काही असेल ते आत्ताच सांग, त्याने तिला वॉर्निंग दिली. प्लीज असं करू नका, मी काही केलेलं नाहीये. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, पण प्लीज मला आणि माझ्या आईला वाचवा यातून, असं बोलून देवाक्षीने त्याचे पाय धरले. काहीच केलं नाहीस तर तसं सांग ना सगळं, आणि हा फोन तुझ्याकडे कसा काय आला ते सुद्धा सांग, तो तिला म्हणाला. हो, सगळं बोलायचं आहे मला. देवाक्षी असं बोलून उभी राहिली आणि त्याच्याजवळ जाऊन झटक्यात त्याच्या हातातून फोन घेऊन पळत सुटली. त्याला तर 2 सेकंद काही समजलंच नाही की काय झालं, पण जेव्हा समजलं तेव्हा तो सुद्धा तिच्या मागे गेला. ती मेन डोअर ओपन करायचा प्रयत्न करत होती, पण ते ओपन होत नव्हतं. तिने बऱ्याच वेळा दार पुढे ढकलायचा प्रयत्न केला, पण ते डोअर ओपन झालं नाही.
नाही उघडणार दार ते. उगाचच वेळ आणि एनर्जी यात वाया घालवू नकोस. आग्नेय बाहेर जात तिला म्हणाला. त्याला बघून तिच्या तोंडचं पाणीच पळालं. काही झालं तरी याच्यापासून आपली सुटका नाही हे समजलं तिला आता. काय केलंय तुम्ही? दार का उघडत नाहीये? देवाक्षीने दार उघडायचा प्रयत्न करत त्याला विचारलं. ती रडकुंडीला आली होती आता. दार बाहेरून लॉक असल्यावर कसं काय उघडेल? आग्नेय आरामात सोफ्याला रेलून टेकत बसत म्हणाला. पण तुम्ही तर इथे आहात, मग दार बाहेरून कसं लॉक केलं? देवाक्षीने त्याला विचारलं. सोप्या गोष्टीसुद्धा किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवतेस ग. सोपं उत्तर आहे ना, की मी आत आहे म्हटल्यावर दार दुसऱ्या व्यक्तीने लॉक केलं असणार. आग्नेय तिला म्हणाला. म्हणजे बाहेर पोलीस फोर्स बोलवले का तुम्ही? देवाक्षीने घाबरून विचारलं. नाही, तुझ्यासारख्या चिमणीला पकडण्यासाठी पोलीस फोर्सची काय गरज? तुला मी एकटाच पुरून उरेल, एवढा की त्यात मी 10-15 गुंडांना पण निपटवेन. आग्नेय तिला सांगत होता की तू माझ्यासाठी एका मुंगीसारखी आहेस, जी माझ्यासमोर काहीच नाही. मग कोणी केलं लॉक? देवाक्षीने परत प्रश्न विचारला. म्हटलं ना मी तुला, सिक्रेट माणसे आहेत माझी. मग मगाशी तुम्ही गेलेला ते फक्त भासवलं? तेव्हासुद्धा वेगळीच व्यक्ती कार घेऊन गेली का तुमची? देवाक्षीने त्याला विचारलं. करेक्ट ओळखलंस. माणसे खिशात घेऊन फिरतो मी. सांगणारच होतं तुला, पण तू ओळखलंस. तो आपल्या दोन्ही हातांनी आवाज न करता टाळ्या वाजवत म्हणाला. सांगण्याची गरज पडली नाही, तशी हुशार आहेस तू. पण गप्प बसत होतीस त्यामुळे मंद वाटत होतीस. पण खरंच मी विचार केल्यापेक्षा तू जास्तच हुशार आणि चलाख निघालीस. आग्नेय तिला म्हणाला. चल आता तरी तुझा फ्लॅशबॅक सांग, मी वाट बघतोय. तो तिला म्हणाला. तुम्ही असं दार बंद नाही करू शकत. मी ओरडेन आणि आसपासच्या लोकांना ओरडून सांगेन की तुम्ही माझ्यासोबत वाईट करत आहात. मग तुमची जी इमेज आहे ना, ती धुळीला मिळून जाईल. देवाक्षी त्याला धमकी देत म्हणाली. आता तो तिच्याकडे वाऱ्याच्या वेगाने चालत गेला. डोळे लालभडक झाले होते त्याचे. त्याने तिच्या बाजूला आपले 2 हात टेकवले. तिला लॉक केलं होतं. दाखवलंस ना तू तुझं खरं रूप. तुझ्यासारख्या नीच मुलीला यापेक्षा फालतू गोष्ट सुचणार तरी कशी? अगं, कॅरेक्टरलेस मुली तरी बऱ्या असतात तुझ्यापेक्षा. पण तू तर त्यांच्यापेक्षा पण नीच निघालीस. प्रत्येक पुरुषाला एकाच माळेत माळणारी तू उगाचच सगळ्या पुरुषांना ओळखून नाहीस. तुला असं वाटत असेल की. एवढं बोलून तो गप्प झाला. वाटत असेल की काय? तिने त्याला विचारलं. जर तुला वाटत असेल की बाकीच्या पुरुषांसारखं मलासुद्धा तुझ्या या नाटकी आणि भीती दाखवून जाळ्यात ओढशील तर मूर्ख आहेस तू. आणि जर माझी इमेजच खराब करणार असशील तर मी आधीच माझी इमेज खराब करून घेतो. मग किती ओरडलीस माझ्या नावाने तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. तो तिला म्हणाला. म्हणजे? तिला त्याच्या या वाक्याचा अर्थ समजला नाही. म्हणजे आता स्पष्टच बोलतो. जे तू लोकांना मी तुझ्यासोबत जबरदस्ती करणार आहे असं सांगणार आहेस, त्याआधीच मी तुझ्यासोबत वाईट करतो. म्हणजे तू माझ्या नावाने ओरडायला मोकळी. तो तिच्याजवळ जात म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लाज वाटत नाही का तुम्हाला असं बोलायला? मी तशी मुलगी नाही आहे, ती त्याला मागे ढकलत म्हणाली. त्याचं हे वाक्य ऐकून आतून बाहेरून हादरून निघाली होती ती. आधीच तिने बराच त्रास सहन केला होता, अजूनही करत होती. पण परत परत त्याच गोष्टींची पुनरावृत्ती नको होती तिला. तुला वाटली का लाज मला तशी धमकी देताना? तेव्हा लाज नाही का वाटली जेव्हा प्रेग्नेंट होत होतीस? त्याने तिलाच उलटा प्रश्न विचारला. तसं तिने आपली मान खाली घातली. डोळ्यातलं पाणी जमिनीवर वाहत होतं. किती ते आरोप लावत होता तिच्यावर. काही होत असो,
पण त्यामागचं सत्य हे तीच जाणून होती. कोणालाही ते माहीत नव्हतं. त्याने डायरेक्ट तिच्या हातातून तो फोन घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. त्याने पुन्हा एकदा कोणाला तरी फोन लावला. आज कशी काय आठवण काढली? पलीकडून उत्साही आवाज आला. काम होतं एक, तो म्हणाला. तेच म्हटलं, कामाशिवाय कशी आठवण काढली माझी? असो, कामापुरती तरी आठवले मी. पलीकडून एका मुलीचा आवाज आला. आपण मुद्द्यावर येता का? त्याने एक श्वास घेत मग तिला विचारलं. बोला, काय काम होतं? तिचा मूड आणि आवाज आता बहुतेक ऑफ झाला होता. असं फोनवर नाही, भेटून बोलता, तो तिला म्हणाला. ठीक आहे, कुठे भेटायचं? कॅफे ऑर 7 स्टार हॉटेल? तिने विचारलं. दोन्हीही नको, मी सांगतो तुला कुठे भेटायचं, तिथे पटकन ये, तो तिला म्हणाला. त्याच्या या वाक्यावर ती काहीच बोलली नाही, पण आपला फोन मात्र रागाने तिने ठेवून दिला. त्याने वैतागत तिला पुन्हा फोन लावला. 2-3 रिंग गेल्यानंतर तिने फोन उचलला. ॲड्रेस सेंड करतोय. राग आला असेल, यायची इच्छा नसेल तरीसुद्धा यायचंच. थोडा वेळ थांबून झाल्यानंतर तिला म्हणाला आणि तिने स्वतः काही बोलण्याआधीच फोन कट करूनसुद्धा टाकला. तिने आधी तिकडून फोन कट केला म्हणून त्याचा इगो दुखावला गेला. त्यामुळेच तिला फोन करून नंतर स्वतःच कट करून आपला इगो सॅटिस्फाय करून घेतला त्याने. इगोइस्टिक पर्सन होता तो. एक वेळ आत्मा सोडेल पण इगो सोडणार नाही. तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.